वहिनी त्याने धमकी दिली अगं तुला. त्याने काही केलं तुला तर? तो काहीही करणार नाही. एक नंबरचा भ्याड माणूस आहे. अशी पोकळ धमकी देणारी माणसं ना काहीही करत नाही. मला काही होणार नाही रेवती, विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही फक्त आता एक काम करा, हा सगळा कचरा उचला आणि तुमच्या आयुष्यातनं काढून फेका प्लीज. उचला. खरं तर अनु माझी छोटी भाऊजी आहे, पण तुला सांगतो रेवतीमध्ये आणि अनुमध्ये कधीच फरक केला नाहीये मी. तिच्यामुळे आपण एकत्र गुण्या गोविंदाने या घरात राहतोय. तिला जर काही झालं असतं ना, मी कधीच माफ करू शकलो नसतो स्वतःला. सॉरी यार. जाऊ दे, सोड, जाऊ दे तो विषय. आपल्याला कळतंय ना आपण काय करतोय. आता जोपर्यंत आपण एकत्र आहोत ना तोपर्यंत घर एकत्र आहे, लक्षात ठेव. बाकी बघू. चल मी तुला ऑफिसला सोडतो. चल. तुला नाही जायचंय का ऑफिसला? नाही नाही, ऑफिसला जायचं एक मीटिंग आहे, पण जाताना लाईट बिल भरणार तुझ्या ऑफिसचे, तर मग पुढे जाणार. चल आता नको विचार करू. चल चल. द्या. तुम्हाला जाळणाऱ्या त्या कौस्तुभच्या सगळ्या आठवणी जाळून टाका, राख करून टाका त्याची. त्या राखेतूनच एक कॉन्फिडंट रेवती जन्म घे. रेवती प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते तेव्हा त्याला त्याचं जुनं जाळून टाकावं लागतं. पण जळणं आणि जाळणं नेहमी वाईटच असतं असं नाही. सोनं पण आपण आगीत जाळतो, पण ते बावन कशी म्हणून लखलखतं. रेवती ऐका माझं, त्या नीच माणसाच्या सगळ्या आठवणी जाळून टाका, तरच तुम्हाला एक नवीन रेवती सापडेल. जाळून टाका ते. तू बघच वहिनी, आज कौस्तुभ मला बघेल ना तो फुल फ्लॅट होणार आहे. कौस्तुभ फ्रॉड नाहीये, तो खरंच माझ्यावर प्रेम करतो. बघ ना, तो माझ्यासोबत लग्न करायला पण तयार झालाय. तू सोड ग, तू सोड हे आणि अभ्यासाला जा. आई माझा अभ्यास झालाय. तू एकटी किती कामं करशील? एकतर लाडू गरम गरम बोळायचे असतात, हात बघ भाजतायत. असं नाही ग, सगळ्यांनी आवडीने लाडू खाल्ले ना की माझं सगळा शेण निघून जातं. पण मऊ तिळाचे लाडू करायला किती त्रास होतो ना. आधी सगळं भाजा, मग बारीक करा, मग परत पाकात घाला. त्यापेक्षा सगळ्यांकडे करतात तसे कडक लाडू कर. हळदी कुंकाला बाहेरच्या बायकाच येणार आहेत. तू घरच्यांसाठी आधीच मऊ लाडू केले होतेस ना, मग आता परत लाड कशाला? लाड कशाला? तू विसरलीस, आजीला माझ्या हातचे असे मऊ लाडू खूप आवडतात. लक्षात आहे ना तुझ्या? आपल्या घरात सगळ्यांना सगळं व्यवस्थित लागतं, पण तुला मदत करायला कोणी येणार नाही. असू दे ग, प्रत्येक स्त्री स्वतःच्या संसारासाठी हे सगळं करत असते आणि मला सवय आहे कामाची बाळा. खरं सांगू का, मुळात ना मला हे सगळं करायला खूप आवडतं म्हणून करते मी. आणि मला तुला मदत करायला खूप आवडते म्हणून मी करते. मुलगी आईची मदत नाही करणार तर कोण करणार? अगदी माझ्यासारखं बोललीस. म्हणजे अगं लहान असताना, म्हणजे आईकडे असताना ना, मी आईला खूप मदत करायची. तिकडे ना खूप नोकरचाकर होते, पण तरी आईला ना सगळं स्वतःच्या हातचं लागायचं. मुळात तिला पण नाही सगळं करायला आवडायचं म्हणून करायची ती. आणि मी काय तिच्या मागे मागे अशी फिरत असायची. त्यावेळी ना बऱ्याच मुली माझ्यासारख्या आईला स्वयंपाकघरात मदत करायच्या. आजकाल सारखं नव्हे. आजच्या सारखं म्हणजे अगं तुमची पिढी, तुमचं जनरेशन, काय म्हणतात ते, जेन झी. तुला कसं माहिती आहे सगळं? म्हणजे मला का माहित नसणार?
मला पण माहिती आहे. अगं नाही ग, ती मधुश्री आहे ना, ती आम्हाला सगळ्या जेन झी बद्दल सांगत असते. ती म्हणते की या जेन झी मुली असतात ना, त्यांना स्वयंपाकघरात फारसं असं यायला आवडत नाही, म्हणजे फारसं काही करत नाहीत त्या. पण पिहू, तू तशी नाही आहेस. तू उलट आहेस. तू मला किती मदत करतेस. मला तुझ्यासारखं ऑलराऊंडर व्हायचंय. तू कसं घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतेस, काटकसर करतेस, तरी पण काहीतरी युनिक करतेस. पुरे आता कौतुक पुरे माझं. पिहू आता ते सोड, तू हात धु आणि अभ्यासाला बस. आणि आई, रात्री मला बटवे करायला मदत कर हं? बटवे? अगं हो, त्या बायका येणार आहेत ना हळदी कुंकवासाठी, तेव्हा ना त्यांना वाण म्हणून मी ना बटवे करायचं ठरवलंय. माझ्याकडे ना नवे कोरे ब्लाऊज पीसेस आहेत, त्याचे बटवे करणार आहेत. काय वाटतं तुला? ही कसली सुंदर आयडिया आहे ही. मी तुला उगीच ऑलराऊंडर म्हणत नाही. बरं चल, तू हात धु आणि माझ्या खोलीत जा. कपाटात ना खाली ते ब्लाऊज पीसेस ठेवले, ते काढून ठेव, मी आलेच. सीमा वहिनी, तुम्हाला काही हवं होतं का? तुझं झालं असेल तर मी कॉफी करू? हो हो, करा ना. मी करून देऊ का? कशाला? मला येते. नाही, मला तसं म्हणायचं. मी म्हंटल ना करेन. हो, झालंच आहे. सर इथेच थांबव. करे घर पुढे आहे ना तुझं. हो, पण मला जरा शॉपिंगला जायचंय. बायकोला काळी साडी घ्यायची आहे. तिच्या भिशीच्या ग्रुपमध्ये संक्रांतीचं हळदी कुंकू आहे. झाली ना संक्रांत आता. हो, पण हळदी कुंकू त्यानंतरही काही दिवस करतात. म्हणून तू बायकोला साडी घेऊन चाललाय. एवढे लाड करू नको बायकोचे. बायकोचं लाड करू नको म्हणजे का? अहो, ती दिवसभर घरात राबते, सगळ्यांचं सगळं करते, मुलांचं म्हाताऱ्यांचं आजार पण काढते, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते. मग आपण त्याच्यासाठी एवढं करू शकतो. बायकोला खुश ठेवलं तर घर खुश असतं. हा कानमंत्र लक्षात ठेवा. मी नाही असला काय विचार करत. मग करा. मी काय म्हणतो, तुम्ही येते का माझ्यासोबत? इथे जवळच मस्त साड्यांचा सेल लागलाय. तुम्ही एक, वहिनींना एक साडी घ्या. लग्नाच्या सुरुवातीला हे सगळं केलं होतं मी. साड्या घेऊन दे, अमुक घेऊन दे, गजरे आणून दे. आता काय होतंय ना, या सगळ्या टेन्शनमध्ये, प्रेशर्समध्ये हे भातुकलीचे खेळ खेळायला वेळ कोणाकडे? अहो, किती अनरोमॅन्टिक आहात सर तुम्ही. टेन्शन कोणाच्या आयुष्यात नसतं, पण त्यावेळी आपली बायकोच आपल्या पाठीशी उभी असते. हे बघा सर, हाऊसवाईफसाठी आपणच त्यांचं जग असतो. एनिवे, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न. येतो मी. खरंच मी इतकं अनरोमॅन्टिक झालोय का? लग्नानंतरची 5 वर्ष मी अनुशी किती छान वागत होतो. तिच्यावर प्रेम करायचो. अगदी अगदी एखादा गजरा नेला तरी त्यात किती खुश असायची ती. पण आता तिच्यावर प्रेम करणं, गोड बोलणं पूर्ण विसरून गेलोय मी. अनुशी बोलताना फक्त जिभेवर एकच चव असते आणि ती म्हणजे कडू. असं तर नाही ना की नवरा म्हणून मी फक्त कर्तव्य पार पाडतो आणि ती बायको म्हणून फक्त नाती जपते. हे घे, यातले खणाचे ब्लाउजेस वेगळे कर. आणखी आहेत माझ्याकडे, असतील खाली, मी काढते. वाह, सुंदर आहे. छान आहेत ना रंग? चाट हा, चाट ठेव जा. मी देते ना. नाही नाही, तू नको, तू चहा ठेव. बाबा रागात दिसत नाहीयेत, म्हणजे टेन्शन सारखं काही नसणार. काय झालं? चहाची रेसिपी आईला विचारायची आहे. नाही नाही, मी आणते. मग जा ना. हो. हे तर हे तुझ्यासाठी आणलंय.
काय त्यात काय आहे नाहीये, नुसतीच खोके आणली काही, म्हणजे एक जनरल एक बघतो ना माणूस, तेवढंही नाही बघायचं तुला. काय आहे यार? राघव त्याच्या बायकोला साडी घ्यायची म्हणून चालला होता. मी म्हणालो त्याला, म्हटलं मी पण येतो. मग मी साडी आणली आहे तुझ्यासाठी. साडी आणलीये? खरंच? अहो, पण एवढ्या 2-2 साड्या कशाला आणल्या? म्हणजे कशाला उगीच एवढा खर्च केला? अहो नाही, थँक्यू. मी एक साडी आईंना देईल, ते खूप खुश होतील. ह्याच्यातली जी आईची आहे तीच घेत होतो मी. ही आईची आहे ती तुझी आहे. हो का? मग मला माहिती आहे ना, आईला साडी दिल्याशिवाय तू साडी घेणार नाही माझ्याकडून, है ना? हे खूप बरं केलं, हम्म. थँक्यू. उघडू? काळी साडी? अहो, आपल्याकडे उद्या हळदी कुंकू आहे. हळदी कुंकूला हीच नेसीन मी साडी. तुला नेसायची, तू कुठेही नेसू शकते, बिंदास. खूप छान आहे. मस्त आहे. हो, थँक्यू. मी आलो हे आईला देऊ. अवी, तुम्ही बोलून दाखवत नसलात तरी माझ्यावर मनापासून प्रेम करता. नाहीतर ही साडी कशाला आणली असती? मला खरं तर तुमच्याकडून बाकी काहीही नकोय. असा एखादा प्रेमाचा क्षण सुद्धा माझ्यासाठी पुरेसा आहे. आवडली का साडी? खूप छान आहे रे, खूप छान आहे. अगं खरं तर तुझ्या वाढदिवसाला आणायला हवी होती साडी, तेव्हा नाही जमलं. असू दे ना, आठवणीनं आणलीस ना, हीच महत्वाचं. तुझ्या वडिलांनी कधी हाऊसमौस केली नाही रे माझी. बायको म्हणजे घरात काम करणारे बिनपगारी बाई, हेच धोरण होतं त्यांचं. जाताना गेली पण फक्त पेन्शन माझ्या नावावर घेऊन गेली. सगळी इस्टेट तुझ्या बायकोच्या नावावर केली त्यांनी. जाऊ दे नाही, आता हे सगळे विचार कशाला करतेस तू? मी कधी तुला काही कमी पडू दिलंय का? दिलंही नाही आणि कमी पडू देणारही नाही. होय रे माझ्या बाळा, खरंच देवाची ते कृपा आहे, तुझ्यासारखा गुढी मुलगा माझ्या पोटी जन्माला आला. म्हणून म्हातारपण तरी सुखात जाते माझं. ते जाऊ दे, मला सांग ही साडी कधी नेसणार? कधी म्हणजे? अरे उद्या नेसणार आहे. हळदी कुंकू आहे ना आपल्या घरी. तुझ्या बायकोला फॉल पिको करून आणायला सांगते आणि उद्या नेसते आणि सगळ्यांना सांगते, माझ्या लेकाने घेतली साडी, माझ्या आवीनं घेतली साडी. पिहू, कुठपर्यंत आलाय ग बाळा? दाखव जरा. हे बघ. अरे वा, किती छान काढलंय. रंग आहे ना त्यात? हो हो आई, तसं बघायला गेलं तर सोपं आहे हे. अगं कुठलंही काम मनापासून करायची तयारी असली ना की ते सगळंच सोपं वाटतं, मग ते कठीण वाटत नाही. तू कुठे शिकली असे? अगं कॉलेजमध्ये असताना आहे ना, असे बरेचसे एक्स्ट्रा आर्ट्स अँड क्राफ्टचे वर्कशॉप्स असायचे. मी कधीच चुकवायचे नाही. त्यातनं काही ना काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळतं ना. अगं आमच्या कॉलेजमध्ये पण हँडीक्राफ्टचं प्रदर्शन भरलं होतं. मी 2-3दा गेले बघायला. किती वेगवेगळ्या कला आहेत आपल्या देशात. हो ना. वारली पेंटिंग आहे, पॉटरी आहे, बांबूच्या वस्तू बनवणं, आणखी किती काय काय मला नावं पण आठवत नाहीयेत. ए आई, मी पॉटरी शिकले. खरंच खूप छान. आपल्याला आवडेल ती कला शिकायची संधी मिळाली ना की ती कधीच सोडायची नाही. काय माहित कधी कुठे कशाचा उपयोग होईल ते तुझ्यावरूनच दिसतंय. आता तुला हे बटवे बनवता येत आहेत म्हणून तर तू उद्या बायकांना युनिक वाण देऊ शकतेस. हा, म्हणजे मला असं वाटतंय ना की प्रत्येकाने एक तरी कला जोपासायला हवी. ते मोबाईलवर डान्स रील्स शूट करण्यापेक्षा आई, अगं म्हणजे तेही करावं. खास करून तुमच्या पिढीच्या मुलींनी एखादी तरी कला जोपासावी. त्यातून वेगळाच आनंद मिळतो. क्रिएटिव्हिटीचा आनंद. हो ना? अगदी बरोबर, क्रिएटिव्हिटीचा आनंद. आपण न वेळ नाहीये या सबबीखाली कितीतरी छोट्या छोट्या आनंदाला मुकतो. आता कोरोना काळातच बघ ना, लोकांकडे भरपूर वेळ होता.
कारण बाहेर जायची मुभा नव्हती, बंदी होती. त्यावेळी लोकांना आपल्या अंगी असलेल्या कितीतरी नवीन नवीन कलागुणांचा शोध लागला. अशा बऱ्याच गोष्टींना आपण घरच्या घरी करू शकतो ग. अशाने पैसेही वाचतात नाही का? साई बटवेच बघ ना, आपण बाहेर घ्यायला गेलो असतो तर किती पैसे गेले असते. पण तू घरी असलेले ब्लाऊज पीस वापरलेस आणि बटवे तयार केलेस, त्याच्याने पैसेही वाचले. ए आई, तू अशा गोष्टींचे ऑनलाईन क्लास घेऊ शकतेस. पण बाबांना आणि आजीला आवडणार नाही ना ते. असू दे ग पिहू, आपल्याला जे मिळालं नाहीये त्यात दुःख करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात आनंद आणि समाधान शोधायचं. अरे, एक सांगायचंच राहिलं, पिहू तुझ्या बाबांनी माझ्यासाठी साडी आणली आहे. काय सांगतेस? काळी साडी. उद्या हळदी कुंकवाला नेसेन मी. नक्की नेस. ए आई, तुला उद्या वेळ मिळणार नाही ना? मग मी ती साडी कॉलेजला जाताना फॉल बिडिंगला देते आणि अर्जंटमध्ये ब्लाऊज पण शिवून घेते. चालेल? नाही नाही पिहू, मी वेळ काढून करेन सगळं. तू फक्त सगळं झाल्यावर ना वेळेत घरी ये, म्हणजे मला जरा तुझी मदत होईल ग. उद्या कॉलेजमध्ये उत्कृष्ट विद्यार्थिनीसाठी कॉम्पिटिशन आहे आणि मी त्यात भाग घेतलाय. नाहीतर मी कॉलेजला गेलेच नसते. ए आई, मला मिळेल ना उत्कृष्ट विद्यार्थिनीचं टायटल? का नाही मिळणार बाळा? तू या वर्षभरात कितीतरी स्पर्धांमध्ये भाग घेतलायस, कॉलेज नीट अटेंड करते, तुझा अटेंडन्स चांगला आहे आणि तुला किती ट्रॉफीज मिळाल्यात. आपण काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलाय. मला पण असं वाटतं की त्यांना नक्की आवडेल. बरं चल, खूप उशीर झाला पिहू. ते सगळे बटवे ना पिशवीत भरून घे. हा, आणि हो, देवघराची इकडे ठेव, म्हणजे उद्या ना शोधाशोध नाही होणार आणि कोणाचा हातही नाही लागणार. तुला जरा उशीरच झाला नाही का? उद्या सकाळी उठून लवकर अभ्यासाला बसा पिहू. होय. झालंय ना? हे उचलते मी. गुड नाईट आई. गुड नाईट बाळा. नीट झोपा. आता हे वाण तू बायकांना देच. सगळ्या बायकांसमोर तुझं कसं हसू होत आहे ते बघायचं. हा आई, झाली का तयारी? हा, हो झाली. हे बघा, झाली ना ग? हे बघा, हा, हळदी कुंकवाची सगळी तयारी केली आहे. फुलं आहे तिकडे. हा झालंय. हो ना. आणि त्यांना नाश्त्याचं काय केलंयस? बटाटे वडे आणि चटणी केली आहे, वेफर्स आहेत आणि सरबत बनवलं. तरीच बटाट्याच्या भाजीचा सुगंध घरभर पसरला होता. म्हणजे बटाटे वडे छानच झालेले असणार.
आणि वाणाचं काय केलंयस? आई कालच तुम्हाला सांगितलं नाही का, मी आणि पिहूने रात्री 3 वाजेपर्यंत जागून बटवे बनवले, तिकडेच ठेवले. दाखवू का? हा दाखव दाखव. आता होईल तुझी फजिती. बायका नंतर असतील, आधी ही म्हातारीच तुझी पूजा घालेल बघ. काय ग काय झालं? तेलासारखा वास येतोय. ते आई तेल सांडलंय. तेल? आई तेल कसं सांडलं? मी काल रात्री हे सगळे बटवे या पिशवीत भरून इथेच ठेवले होते. दिवसभरात कोणी फिरकलं सुद्धा नाही, मग तेल कोणी सांडलं असणार? नक्की शांताबाईचं काम असणार. थांब, मी तिलाच विचारते. शांता, ए शांता इकडे. काय आजी बोलवलं सवय मला? शांत नाव कोणाचं आहे? हा, मग तुलाच बोलवलं. काय ग, आज सकाळी फरशी पुसून घेतलीस आणि ते तेल कशाला सांडवलंस? त्याल? हा, कसलं त्याल? अनुने केलेल्या बटव्यांवर कोणीतरी तेल सांडवलं. आता तुझ्याशिवाय हा गोंधळ कोण घालणार दुसरं? ओ वहिनी, काय पण बोलू नका. त्या पिशवीत बटवं होतं, मला माहिती होतं का? आणि काय व, मी कशाला त्याला टाकीन? हे काम कुणीतरी भलत्यानं मुद्दाम केलेलं आहे. आता अनु त्यांच्या वाईटावरती टपलेली काही कमी माणसं आहे ती बाई या घरात. काय काय म्हणायचंय का आता तुला? मी हिच्यावर जळते? मी याच्यावर तेल ओतलं असं म्हणायचंय तुला? पण वहिनी, मी तर तुमचं नाव पण नाही घेतलं. बरं बरं, वाद नको, जाऊ दे. पण आता वाणाचं काय करायचं ते सांगा. आई मला तर काहीच कळत नाही. त्या हळदी कुंकवाला बायका आल्यावर त्यांना वाण न देता कसं परत पाठवायचं? हो ना. शांता मावशी, तुम्ही एक काम करा, हे सगळं आत ठेवा. ते बायका येतील. आल्या आई, आल्या आल्या. खरं म्हणजे ह्या पिशव्या काल रात्रीच ठेवायला पाहिजे होत्या. एवढं सगळं सामान वाया तरी नसतं गेलं. अनु येऊ का ग? हो हो, या या. जा जा. आलं. हो हो, या या या. हो. अरे काकू, तुम्ही खूप छान दिसते. हो अनु, खूप सुंदर दिसते हा साडी पण तुला. काय ग, संक्रांत आहे म्हणून मुद्दाम काय साडी घेतलीस का? नाही, यांनी आणली. अनु काकू, तुमच्यावर कुठलाही रंग छान शोभून दिसतो. आणि अवी काकांच्या चॉईसची तर दादच द्यावी लागेल. थँक्यू ग. म्हात्रेबाई, हे बघा, अविनी माझ्यासाठी सुद्धा नवीन साडी आणली. कशी दिसते मी? खूप सुंदर आहे आणि कलरही खूप सुंदर दिसतोय तुम्हाला. मुळात आमच्या आईच खूप सुंदर आणि छान आहेत ना, म्हणून त्यांना सगळं छान दिसतं. हो की नाही म्हात्रे काकू? आता बघा ना, आईंना बघून कोणी म्हणेल का की त्यांना कॉलेजला जाणारी नात येते? हे अगदी खरं बोललीस हा अनु तू. बरं, काही काम असेल तर सांग हा अनु मला. नाही नाही, सगळी तयारी झाली. शांता मावशी, सगळ्यांसाठी पाणी आणा प्लीज. आंटी तुम्ही बसा ना. या. हो, बसा ग बसा. ही बघ, आजच्या स्पर्धेची ट्रॉफी मलाच मिळाली. हा काय? खरंच? आई, कॉंग्रॅच्युलेशन्स.
वाव पिहू, कॉंग्रॅच्युलेशन्स. कशासाठी मिळाली ही ट्रॉफी? उत्कृष्ट विद्यार्थिनी. वाव, ग्रेट. आई नमस्कार करते. अशीच खूप मोठी हो. असू दे, राहू दे. अनु, तू खरंच खूप भाग्यवान आहेस हो. तुझी दोन्ही मुलं खूप हुशार आणि गुणी आहेत ग. अगदी खरंय मात्रे काकू. आपल्या मुलांनी यश मिळवलं, त्यांची प्रगती झाली, 4 लोकांनी त्यांचं कौतुक केलं की आईपणाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. अनुचं ना घरात संपूर्ण लक्ष असतं आणि मुलांवर संस्कार पण चांगले केलेत तिनं. हे सगळं ना मी शिकवलंय तिला. अनु, चल आपण हळदी कुंकवाची तयारी करूयात का? हो हो हो, छान. अरे त्या मग आल्या सगळ्या. या आई. यांचं काय चाललंय आज? रेवती प्रकरणात या अनुने मदत केली म्हणून घरातले जरा जास्तच डोक्यावर बसवायला लागले तिला. आता मला माझा प्लॅन बी एक्झिक्यूट करायलाच हवा. खास लाडू एका खास व्यक्तीसाठी. सीमा, तू पण सगळ्यांना हळदी कुंकू लाव आणि लाडू दे. हो आई, नाही हळदी कुंकू लावते मी, पण लाडू हिलाच देऊ दे. नाही, अनुने केलेत ना लाडू, उगाच हिचं क्रेडिट मी कशाला घेऊ. घे बाई, तू दे. सीमावहिनी असं का बोलताय? तुम्ही आणि मी वेगळे आहोत का? द्या ना तुम्ही. तू बोलतेस म्हणून देते. हनु, अगं सगळ्यांना लाडू दिले पण आपण आईना लाडू दिलाच नाही. हे घे, ते जा. तुम्ही द्या ना. अगं दे, मी ठेवते तोपर्यंत.